देशाला सांगत होते की मतदार यादींमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे। सर्वात आधी त्यांनी मुद्दा उपस्थित केला आणि आता शेवट करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील नेते करतायत आणि आज याच मुद्द्याला घेऊन सत्याचा मोर्चा मुंबईमध्ये निघणार आहे आणि विरोधक यांची एकजूट आपल्याला पाहायला मिळेल। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आहेत। सर, स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एक पहिला आणि सर्वात मोठा मोर्चा आज निघतोय, कसं पाहता? आणि जो मुद्दा तुम्ही घेतलेला आहे तो मुद्दा फक्त महाराष्ट्रापुरता सीमित नाही तर देशाला तो लागू होतोय, कसं पाहता याकडे? एक बघा, आजपर्यंत आपण कशावर चालत आलेलो आहोत तर संविधानावर चालत आलेलो आहोत। संविधानामुळे लोकशाही टिकली, लोकशाही टिकल्यामुळे गरीब असो श्रीमंत असो सगळ्यांचं म्हणणं हे लोकशाहीमध्ये ऐकलं जातं। आज काय झालं की लोकशाही धोक्यात आलेली आहे। म्हणजे कसं की मतचोरीच्या मुळे लोकांच्या मनामध्ये काय नाही तर लोकांचा कुठला उमेदवार योग्य आहे, नाही तर लोक ज्या उमेदवाराला निवडून द्यायचे तो उमेदवार निवडून न देता नकोता उमेदवार पुढं त्या ठिकाणी येत चाललेला आहे आणि त्यामुळे लोकशाही आता धोक्यात आलेली आहे। आणि याचे सर्व पुरावे आम्ही दिलेले आहेत। म्हणजे काय दिलेलं आहे की मृत व्यक्तीच्या नावावर मतदान कसं झालं, एकाच घरामध्ये एकाच घराच्या ॲड्रेसवर एवढं मतदान रजिस्टर कसं झालं, एकाच नंबरवरनं एवढे मतदानाचं रजिस्ट्रेशन तिथं कसं झालं होतं, बाहेरून लोक कशी आणली, बसली आणली, पैसे देऊन आणले, जे विद्यार्थी बिहार उत्तर प्रदेशचे आपल्या भागामध्ये शिकतात त्यांचं नाव इथं तात्पुरतं रजिस्टर कसं केलं, त्यांचं मतदान कसं करून घेतलं आणि मग त्यांचा उपयोग करून मग त्यांचं रजिस्ट्रेशन नंतर कॅन्सल झालेलं सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। हे सगळे पुरावे आम्ही सगळ्यांनी दिलेले आहेत आणि या पुराव्यामध्ये एवढंच दिसतं की 100% वोट चोरी झालेली आहे। मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा मताच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे, अपव्यवहार सुद्धा झालेला आहे, बऱ्याच काही चुकीच्या गोष्टी झालेल्या आणि त्यामुळेच हे सरकार आज सत्तेत आलेलं आहे। आणि अशाच गोष्टी उद्या जर चालत राहिल्या तर सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोक कधीच अधिवेशनामध्ये नाहीतर लोकल बॉडी इलेक्शनमध्ये निवडून येणार नाही। तिथं कॉन्ट्रॅक्टर, पैसेवाले नाहीतर गुंडच लोक जर निवडून येणार असतील तर गरिबाची भूमिका कोण मांडणार? आणि ह्यामुळेच आम्हाला असं वाटतं लोकशाही आज धोक्यात आली आहे आणि लोकशाहीला वाचवण्यासाठी आणि संविधानाला वाचवण्यासाठी आज आम्ही सर्वजण मोठ्या संख्येने रस्त्यावर त्या ठिकाणी उतरत आहोत। या निमित्ताने दुसरा प्रश्न उपस्थित होतोय की मग विरोधकांना लोकसभेचा निकाल मान्य आहे का? मग तेव्हाही देखील याच मतदार याद्या होत्या। लोकसभेचा जो आकडा आपण बघितला तर 2019 लोकसभा ते 2024 लोकसभा महिन्याला जेवढं मतदान वाढलेलं आहे त्याचे आकडे बघितले ते स्टेबल आकडे आहेत। पण लोकसभा इलेक्शन झालं आणि विधानसभा होण्यापूर्वी त्याचे आकडे आपण बघितले ते अबनॉर्मल आकडे आहेत। म्हणजे 6 महिन्यातच काहीतरी 52 लाख रजिस्ट्रेशन तिथं झालेलं आहे आणि हा जर महिन्यावर आकडा काढला तो जबरदस्त मोठा आकडा आहे। त्यामुळे तुम्ही मंथ टू मंथ 2019 ते 24 हे आकडे आणि मंथ टू मंथ 2024 लोकसभा झाल्यानंतर म्हणजे पराजय बीजेपीला स्वीकारल्यानंतर ते विधानसभा होऊस तर त्या आकड्यामध्ये इतकी मोठी तफावत आहे, तिथंच सगळा घोळ झाला आहे असं आमचं मत आहे। म्हणून लोकसभेवर आम्ही काय बोलत नाही, विधानसभेवर 100% घोळ झाला आहे असं आमचं मत आहे। आज भाजप देखील मुक मोर्चा करणार आहे कारण तुमचा मोर्चा मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये होतोय तर त्यालाच प्रत्युत्तर म्हणून मुक मोर्चा काढला जाणार। काय दुसरं काम तरी कुठे आहे? आता आम्ही इलेक्शन कमिशन बोलतोय, थोडी भाजप बोलतोय। काही बोललो इलेक्शन कमिशन तर भाजपच्या पोटात दुखतंय। मुक मोर्चा तर काढतात, आता त्यांनी लोकशाहीला मुक केलंय, संविधानाला मुक केलंय म्हणून आता मुक मोर्चा काढतात। आणि आत्ता तुम्ही जावा तिथे मुक मोर्चाला बसल्यानंतर तुम्ही जर बूम पुढे घेऊन गेला तर चटर चटर कर कसे बोलतात बघा। त्यांना फक्त टाइमपास करणं माहिती, त्यांना काही करायचं कसं काय, वरून आदेश आला बसा आणि मुक मोर्चा काय करायचं त्यांनी करा। पण शेवटी इथं आमच्याकडे लोक मनापासून येणार आहेत, मोठ्या संख्येने येणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात हे आजचं आंदोलन तिथं लोकशाही वाचवण्याचं होईल असं आम्हाला वाटतं।